मित्रांनो, तुमच्या समोर प्रश्न आहे दिनदर्शिका पुनरावृत्तीचा आणि तो तुम्हाला सोडवायचा आहे सेकंदात. प्रश्न काय आहे पहा. 2021 या दिनदर्शिकेची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल? सोडवा सेकंदामध्ये. येतंय, जमतंय, नाही? विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण दिनदर्शिकेची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल याच्या 3 वेगवेगळ्या ट्रिक या ठिकाणी पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पाहूयात या ठिकाणी प्रश्न परत या ठिकाणी मी रिवाइज करतोय. 2021 या दिनदर्शिकेची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल? कसा सोडवायचा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. फक्त 3च मुद्द्याच्या आधारे आपल्याला या ठिकाणी हे प्रश्न सोडवायचे आहेत. हे 3 मुद्दे लक्षात राहिले की तुम्हाला सेकंदामध्ये या ठिकाणी उत्तर येणार. पहिला मुद्दा या ठिकाणी आपण बघणार आहेत. दिलेलं जे वर्ष आहे हे वर्ष पहा किती आहे. दिलेलं वर्ष आहे 2021. आपण पहिला मुद्दा पाहत आहोत. दिलेलं वर्ष किती आहे? 2021. आणि 2021 या वर्षाच्या आधीचं वर्ष म्हणजे दिलेलं वर्ष त्याच्या आधीचं वर्ष कोणतं आहे? मग या ठिकाणी पहा 2021च्या आधीचं वर्ष सांगा. 2021 याच्या आधीचं वर्ष कोणतं आहे? 2020. आता पहा, जर आधीचं वर्ष लीप वर्ष असेल, काय असेल? लीप वर्ष असेल, मग या ठिकाणी मला सांगा 2020 हे लीप वर्ष आहे किंवा नाही? आहे. मग जर लीप वर्ष असेल तर काय करायचे? पुढे चला, 6 वर्षानंतर त्याची काय होते? पुनरावृत्ती होते. दिलेल्या वर्ष त्याच्या आधीचं वर्ष लीप वर्ष जर आलं तर या ठिकाणी त्याच्यामध्ये तुम्ही 6 मिळवले म्हणजे 6 वर्षानंतर त्या दिनदर्शिकेची काय होते? पुनरावृत्ती होते. म्हणजेच या ठिकाणी इथं 2021च्या आधीचं वर्ष लीप वर्ष आहे. मग या ठिकाणी ते 6 वर्षानंतर त्या दिनदर्शिकेची त्या कॅलेंडरची काय होणार आहे? पुनरावृत्ती होणार आहे. मग या ठिकाणी 2021 म्हणजे 21 मध्ये तुम्ही किती मिळवणार? 6. 21 आणि 6 किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 27. म्हणजेच या ठिकाणी 2027 ला या ठिकाणी 2021 या दिनदर्शिकेची काय होणार आहे? पुनरावृत्ती होणार आहे. तुमच्या लक्षात आला असेल. पाहूया दुसरा प्रश्न या ठिकाणी. दुसरा प्रश्न काय आहे पहा. 2013 या दिनदर्शिकेची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल? 2013 या दिनदर्शिकेची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल? त्याच्या आधीचं वर्ष पहा. आता दिलेलं वर्ष 2013 आहे. त्याच्या आधीचं वर्ष पहा. मग आधीचं वर्ष या ठिकाणी किती आहे? 2013च्या आधीचं वर्ष आहे 2012. मग 2012 हे वर्ष लीप वर्ष आहे का ते पहा. 2012 हे लीप वर्ष आहे कारण 4 ने त्याला भाग जातो. म्हणजेच या ठिकाणी परत किती वर्षानंतर त्याची पुनरावृत्ती होईल? 6 वर्षानंतर त्याची काय होईल? पुनरावृत्ती होईल. म्हणजेच या ठिकाणी 2013 मध्ये 6 मिळून टाका. 13 आणि 6 किती झाले? 19. म्हणजे 2019 ला या ठिकाणी 2013 या दिनदर्शिकेची काय होणार आहे? पुनरावृत्ती होणार आहे. म्हणजेच 2013चं कॅलेंडर जशाच तसं 2021 ला या ठिकाणी येणार आहे. पहा पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूयात आपण. प्रश्न 2024 या दिनदर्शिकेची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल? 2024 या दिनदर्शिकेची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल? मित्रांनो, या ठिकाणी इथं दुसरा मुद्दा येतोय. पहा 2024 हे कोणत्या प्रकारचं वर्ष आहे? साधं वर्ष, सामान्य वर्ष आहे, लीप वर्ष आहे? 2024 हे लीप वर्ष आहे. बरोबर. मग या ठिकाणी मुद्दा क्रमांक 3 पहा. जर दिनदर्शिका लीप वर्षाची असेल तर 28 वर्षांनी त्या वर्षाचं जे कॅलेंडर आहे ते रिपीट येतं, त्याची पुनरावृत्ती होते. मग 2024 लीप वर्ष आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मिळवायचं आहे किती? जर दिलेलं वर्षच लीप वर्ष आलं तर त्यामध्ये 28 सरळ सरळ मिसळून टाका, बेरीज करा आणि उत्तर लिहून टाका. मग 2024 मध्ये किती मिळवणार मी? 28 मिळवणार. किती झाले बघा. 8 आणि 4 12, हातचाले 1, 1 आणि 2 3 आणि 2 किती झाले? 5. म्हणजे 2052 ला या ठिकाणी 2024 या लीप वर्षाची काय होईल? लीप वर्षाच्या कॅलेंडरची काय होईल? पुनरावृत्ती या ठिकाणी होणार आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. पहा पुढचा प्रश्न काय आहे. 2030 या दिनदर्शिकेची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल? मित्रांनो, दिलेलं वर्ष, पहिला प्रश्न लीप वर्ष आहे का एवढं विचारायचंय. जर लीप वर्ष असेल तर डायरेक्टली तिसरा मुद्दा या ठिकाणी फॉलो करायचा. त्याच्यामध्ये डायरेक्ट 28 मिळवायचं आणि उत्तर लिहायचं. तुमच्या लक्षात आलं. पहिला मुद्दा काय सांगितला तुम्हाला? पहिला प्रश्न या ठिकाणी सांगितलंय की दिलेलं जे वर्ष आहे ते लीप वर्ष आहे का एवढाच प्रश्न विचारायचा आहे. जर तो लीप वर्ष असेल तर डायरेक्ट 28 त्याच्यामध्ये मिळवा, उत्तर लिहून टाका. त्या वर्षी त्या दिनदर्शिकेची कॅलेंडरची पुनरावृत्ती होईल. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय आहे? दिलेला वर्ष या ठिकाणी लीप वर्ष नाही
असं ज्यावेळेस उत्तर येईल त्यावेळेस त्याच्या पाठीमागे जा 1 वर्षाने, मग पाठीमागचं 1 वर्षाचं या ठिकाणी कॅलेंडर बघा, मग पाठीमागचं वर्ष हे लीप वर्ष आहे का, जर असेल तर त्याच्यामध्ये डायरेक्ट काय करायचं 6 मिळवून टाकायचं, उत्तर लिहून टाकायचं. अजून शेवटचा प्रश्न, दिलेलं वर्ष लीप वर्ष नाही, त्याच्या पाठीमागील या ठिकाणी वर्ष बघा, ते जर लीप वर्ष नसेल तर डायरेक्ट 11 मिळवायचं, उत्तर लिहायचं. हे 3च मुद्दे लक्षात ठेवायचे. या 3च मुद्द्यावर आधारित यावर कुठलाही प्रश्न विचारला तरी तुम्ही सेकंदामध्ये या ठिकाणी उत्तर देणार आहात. पहा या ठिकाणी हा प्रश्न आपण सोडूयात. 2030 या दिनदर्शिकेची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल? मग या ठिकाणी 2030 हे वर्ष लीप वर्ष आहे का? पहिला प्रश्न नाही, मागे जायचंय, आधीचं वर्ष घ्यायचंय. आधीचं वर्ष किती येणार आहे? 2029. मग 2029 हे वर्ष लीप आहे का ते पहा या ठिकाणी. जर नसेल तर डायरेक्ट या ठिकाणी काय करायचं बघा, आधीचं वर्ष लीप वर्ष नसेल तर काय करायचं, त्याच्यामध्ये 11 मिळवायचं. म्हणजे 2030 मध्ये जर आपण 11 मिळवले तर किती येणार आहे? 2030 आणि 10 40 41. म्हणजे 2041 ला या ठिकाणी 2030 या दिनदर्शिकेची कॅलेंडरची काय होणार आहे? पुनरावृत्ती होणार आहे. हे कॅलेंडर परत 2041 ला रिपीट जशाच तसं होणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात या ठिकाणी. 2012 या दिनदर्शिकेची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल? मित्रांनो, पहिला प्रश्न विचारायचा आहे, लक्षात घ्या. काय? दिलेलं वर्ष लीप वर्ष आहे का? प्रश्न जर त्या प्रश्नाचं उत्तर जर यस आलं, हो आलं, तर डायरेक्ट त्याच्यामध्ये किती मिळणार? तुम्ही 28 मिळवणार आहेत. मग या ठिकाणी 2012 हे लीप वर्ष आहे का? आहे. 12ला या ठिकाणी भाग जातोय, म्हणजे 2012 लीप वर्ष आहे. मग त्याच्यामध्ये डायरेक्ट 28 मिळवा, 12 आणि यातले 8 मिळवा, किती झाले? 20. 20 आणि ते 20 किती झाले? 40. म्हणजे 2040 ला या ठिकाणी या कॅलेंडरची काय होणार आहे? पुनरावृत्ती. 2012च्या कॅलेंडरची पुनरावृत्ती 2040 मध्ये होणार आहे. हे लीप वर्ष असल्यामुळे. पुढचा प्रश्न या ठिकाणी पहा. काय प्रश्न आहे या ठिकाणी? 2025 या दिनदर्शिकेची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल? पहिला प्रश्न तुम्हाला सांगितला, लीप वर्ष आहे का? दिलेलं वर्ष हे पहा. या ठिकाणी प्रश्न विचारा, 2025 हे लीप वर्ष आहे का? तर नाही. लक्षात ठेवा. जर नसेल तर आधीचं वर्ष पहा. ह्याच्या अगोदरचं वर्ष लीप वर्ष आहे किंवा नाही हा प्रश्न या ठिकाणी विचारा. याच्या आधीचं वर्ष कोणतं येईल? मग 2024. 25च्या अगोदरचं वर्ष येईल 2024 आणि 2024 हे लीप वर्ष आहे का? जर असेल तर 6 मिळवा, नसेल तर 11 मिळवा. सोपी पद्धत आहे. मग ह्याच्या अगोदरचं 2024 हे लीप वर्ष आहे. मग किती मिळवायचे त्याच्यामध्ये? 6. मग 2025 आणि 6 सांगा किती झाले? 2031. 2031. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, हा जो चार्ट तुमच्या समोर दिलेला आहे या चार्टचं स्क्रीनशॉट काढून घ्या. म्हणजे तुम्हाला याच्यावरचा कुठलाही प्रश्न कधीही सेकंदामध्ये या ठिकाणी सोडवता येणार आहे. मग या ठिकाणी आपण काय बघितलं? दिलेलं वर्ष, याच्यात 3च प्रश्न विचारायचे आहेत. लक्षात घ्या, मी रिपीट करतो एकदा. दिलेलं वर्ष लीप वर्ष आहे का? जर असेल यस प्रश्न, त्याचं उत्तर जर यस आलं तर या ठिकाणी 28 त्याच्यामध्ये मिळवा, उत्तर लिहून टाका. परत दिलेलं वर्ष लीप वर्ष नसेल तर काय करायचं? त्याच्या आधीचं वर्ष त्याला प्रश्न विचारायचा आहे, लीप वर्ष आहे का? जर आधीचं वर्ष लीप असेल तर त्यात 6 मिळवा, आधीचं वर्ष लीप वर्ष नसेल तर त्यात 11 मिळवा. फिनिश. यावर कुठलाही प्रश्न विचारल्या तुम्ही सेकंदामध्ये या ठिकाणी उत्तर या ठिकाणी सोडणार आहेत. पुढचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आहे. 2028 या दिनदर्शिकेची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल? 2031 या दिनदर्शिकेची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल? आणि 2045 या दिनदर्शिकेची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल? विद्यार्थी मित्रांनो सोडवा आणि कमेंटमध्ये या ठिकाणी उत्तर कळवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापर्यंत नवनवीन महत्त्वाच्या ट्रिक्स सेकंदामध्ये कशा पद्धतीनं प्रश्न सोडवायचा आहे या ट्रिक्स आम्ही या ठिकाणी मेहनतीनं करून तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवत आहोत. म्हणजे या ठिकाणी कमीत कमी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करावे. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन या ठिकाणी सगळ्यात अगोदर मिळणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.